नमस्कार, मी तेजस्वी फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इथे तुम्ही ऑथेंटिक ॲज वेल ॲज फ्युजन रेसिपीज बघू शकता। त्याचबरोबर झटपट होणाऱ्या घरगुती रेसिपीजसुद्धा बघू शकता। तशीच एक रेसिपी आहे अंडा बिर्याणी, चमचमीत लागणारी आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर बघूया आपण। एका पॅनमध्ये मी ऑइल गरम करून उभे चिरलेले असे कांदे त्यात परतून घेत आहे। कांदे छान ब्राऊन होईपर्यंत त्यामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत। एका साईडला मी हा बासमती राईस घेतला आहे 2 वाटी। छान हा धुवून घ्यायचा, त्यामध्ये पाणी ठेवायचं, थोडंसं ऑइल आणि मीठ टाकायचं आहे आणि हा वेगळा असा हाफ बॉईल करून घ्यायचा आहे टोपामध्येच। त्यानंतर त्याच पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये आपण कांदे भाजले होते, त्याच पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून आपण हे अंड भाजून घेऊया। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे वरून। अशा प्रकारे अंड हे स्मॅश करून घ्यायचे आपण। जेणेकरून आपल्या बिर्याणीला सगळीकडून छान अंड्याचा स्वाद येईल। त्याच पॅनमध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि चिली पावडर असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि ह्या तयार झालेल्या मसाल्यामध्ये अंडी जी बॉईल केलेली होती ती कट करून मी ह्या मसाल्यामध्ये छान फिरवून घेते आहे। वरून थोडंसं मीठ ॲड करते आहे। आता ही अंडी छान आपण उलटून घ्यायची एक एक करून आणि पूर्ण मसाला पूर्ण अंड्यांना लागेल अशा प्रकारे ती फिरवून घ्यायची आहेत। आता जो मसाला आहे तो छान अंड्यांना कोट झालेला आहे। आता ही अंडी मी बाजूला ठेवते। त्याच पॅनमध्ये थोडंसं जिरं, हिंग असं तेलामध्ये परतून मिक्सरला लावून घेतलेली टोमॅटोची प्युरी ॲड करते। असे हे 3 टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे, ते असे मी मिक्सरला वाटून त्याची प्युरी केलेली आहे आणि तीही आपण तेलामध्ये परतून घ्यायची। आता आपण हा बिर्याणीला लागणारा मसाला तयार करत आहोत। टोमॅटो छान शिजले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, धने जिरं पूड 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। कढीपत्ता असा वरून चिरून टाकलेला आहे। हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण काश्मीरी चिली पावडर ॲड करत आहोत अर्धा चमचा। सुरुवातीला जे आपण अंड फोडून स्मॅश केलं होतं स्क्रॅम्बल एग, तेही ह्यामध्ये आपण ॲड करतो आहे। आपल्या ग्रेव्हीला छान अशी चव येईल। कसुरी मेथी ॲड केली आहे अर्धा चमचाभर। बिर्याणी मसाला आहे हा, 1 चमचा भरून आपण बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे। आता ही ग्रेव्ही तयार करून झाल्यानंतर इथे मी छोटा कुकर घेतला आहे, त्यामध्ये तेल
आणि तूप समप्रमाणात घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये खडे मसाले ॲड करते. 2 तमालपत्र, दालचिनी, काळी वेलची, चक्री फूल असे हे खडे मसाले ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये जो आपण मसाला बनवला होता तोही लेअर करून घ्यायचा आहे, ॲड करायचा. त्याच्यावरती भाजलेला कांदा असे आपण जे जे पदार्थ आता बनवले आहेत ते एक एक करून लेअर करायचे आहेत. हा वाफवलेला बासमती राईस आहे, तोही लेअर करायचा. त्यानंतर पुन्हा भाजलेल्या कांद्याचा लेअर, पुदिना आणि जे अंड तळून घेतलं होतं आपण बॉईल एग तेही यामध्ये ॲड करायचं आहे. पुन्हा लेअर करायचं आहे. कांदा, पुदिना, अंडी आणि मसाला अशाच प्रकारे जितके होतील तितके आपण ह्यावरती लेअर करत जाणार आहोत. हा राईस खाण्यासाठी इतका सुंदर होतो, ग्रेव्ही ही अप्रतिम लागते त्याची आणि अगदी चिकन बिर्याणीसारखीच चव येते. रोज रोज चिकन बिर्याणी करणं परवडत नसेल किंवा खाल्ली जात नसेल तर तुम्ही ही अशी झटपट होणारी अंडा बिर्याणी नक्कीच करू शकता. असेच घरगुती साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तेजस्वी फ्लेवर या चॅनलला नक्की विजिट करा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तेजस्वी फ्लेवर. हे बघा, आपली सुंदर अशी अंडा बिर्याणी लेअर करून झालेली आहे. आता ह्याला आपण दम देऊया. म्हणजे सिंपल अशा पद्धतीने आपण कुकरमध्येच 5 मिनटं एखादी शिटी काढायची आणि ही बघा आपली अंडा बिर्याणी रेडी आहे. दिसायला इतकी सुंदर दिसत आहे आणि खाण्यातही तितकीच अप्रतिम आहे. अगदी पूर्ण आपला जो मसाला आहे तो बिर्याणीला लागलेला आहे. अशा साध्या सोप्या सरळ रेसिपीज बघण्यासाठी नक्की विजिट करा तेजस्वी फ्लेवर. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.